परत एकदा एका मिसळच्या शोधात आलो आहे. एकदम हडपसरला आणि थोडं दूर आहे, पण आपण खादाळ भटकन ते. आणि ती मिसळ आहे श्री कला मिसळ आणि वरतून पाऊस येतो. मित्रांनो बघा, मिसळ 95 रुपीजला आहे. मिसळ पाव चपाती पण मिळते. परत पाव चपाती आहे, सॅम्पल पाव चपाती, साबुदाणा खिचडी आहे. अरे तुम्हाला बघा रिजनेबल आहे. पोहे आहे, शेव आहे, शेंगदाणा लाडू आहे, मोतीचूरचा लाडू पण मिळतो, खजूर लाडू आहे. पार्सल पण 5 रुपये चार्जेस आहे. आणि डिंकाचे लाडू आहे, खोबरा बर्फी आहे, पाणी बॉटल, ताक, दही. मित्रांनो मिसळ आलेली आहे, छान बघा, झणझणीत असा रस्सा आहे, मिसळ आहे आणि पाव आहे, कांदा आहे, लिंबू आहे. बघा आता तुम्हाला मिसळ सांगतो कशी आहे. तर मिसळमध्ये काय काय आहे. मिसळ बघून आहे ना जबरदस्त भूक लागली. अजून आता इथे गर्दी वाढलेली आहे, तर टेस्ट केल्या पुण्यामधल्या. म्हटलं ही पण मिसळ एकदा टेस्ट करूया. मेट्रोचा प्रवास करून हडसपरला आलोय. रस्सा आहे, मिसळमध्ये सांगतो मटकी टाकलेली आहे, कांदा आहे, पोहे आहे, शेव आहे आणि शक्यतोवर यामध्ये शेव वापरलेली आहे यांनी आणि मटकी आहे. पण खास USP म्हणजे मटकी, जो मटकी पण दिली जात नाही, पण यांच्याकडे मी मटकी दिली जाते. हा कट आणि मटकी जो कॉम्बिनेशन आहे ना जबरदस्त असतं. तुम्ही मिसळप्रेमी आहे, तुम्हाला मिसळ आवडते, तर सगळ्या ठिकाणच्या मिसळ तुम्ही टेस्ट करा. इकडे या. आणि हे काहीतरी युनिक आहे, कारण का आपल्या कसबा पेठेत किंवा नारायण पेठेत इथं ज्या मिसळ मिळतात त्याच्यापेक्षा डिफरंट आहे. कारण का याच्यात मटकीचा वापर केलेला आहे, पोहे आहेत, छान कांदा टाकलेला आहे. साधी आणि सिंपल श्री कला मिसळ, नाव कसं युनिक आहे, त्याच्याच प्रकारची मिसळ आहे. श्री कला मिसळ ही पूर्वजात एक खूप तुफान चालणारी मिसळ आहे पुणे शहरामध्ये. इथली मिसळ तिखट कमी तिखट प्रमाणामध्ये दिली जाते. पावसाळा कधीही मिसळ खाऊ शकता, 365 दिवस म्हटलं तरी खाऊ शकता. चव खूप छान, उत्तम आणि अप्रतिम आहे.